सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। सोलापुरात भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून आणि पत्रकारांकडून व्यक्त होतोय। या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीपूर्वी कशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो महापालिकेवरती पक्षांचा असेल यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार मंडळी आहेत। सर, काय सांगाल, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, 8 वर्षानंतर जे ते ह्या निवडणुका लागल्यात, कशा पद्धतीचा अंदाज जो असेल काय सांगाल? सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेगात असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावरचा एक दुसरा टप्पा आहे, ज्या उमेदवारांची नावं पक्षांकडून जाहीर होत आहेत आणि खरी निवडणूक जी बदलत असती ती याच मोसमामध्ये बदलत असते। त्यामुळे येत्या 2-3 दिवसात गेल्या वर्षभरात असलेलं सगळं वातावरण उलटंपालट होऊ शकतं अशी स्थिती आहे। कारण भारतीय जनता पार्टीचं वातावरण जरी सोलापूर शहरामध्ये असलं तरी स्थिती अशी झाली की त्यांच्याकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे आणि अजूनही त्यांच्याकडे इनकमिंगचा फ्लो चालू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इथं आपण मागील निवडणुकीची तुलना करत मोठा पक्ष आहे, त्यांना जागा मोठ्या प्रमाणात मागण्याची थोडी दाट शक्यता आहे। परंतु या महाविकास आघाडीमध्ये 102 जागा ज्या महापालिकेच्या आहेत त्यांचं एकूणच तुलनात्मक जर बल पाहिलं तर जागा वाटपाचा प्रश्न हा सुटेल की नाही अशी शंका आहे। या अनुषंगानं महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय प्रलंबित राहिल्यास ऐन वेळेस एकला चलो रोज अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत इथला आधुनिक काळातला EVM आणि पुराणातला चरासंघ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पुराणातला पांडव आणि आधुनिक काळातला काँग्रेस हा पराभूतच होत राहणार आहे। मी पुन्हा तेच म्हणेन की सभागृहाचं चित्र असं असू नये की विरोधी पक्षाशिवाय सभागृह दिसेल। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।